नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आमदार सतेज पाटील यांच्या 12 एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत आमदार पाटील यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला। तसंच वाढदिवसानिमित्त 10 लाख वह्या संकलित करण्याचा निर्धार करण्यात आला। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा 54वा वाढदिवस येत्या रविवारी 12 एप्रिलला आहे। या अनुषंगानं वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवत आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला। गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीदवाक्य घेत जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलंय। यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृद्धाश्रमामध्ये फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, करवीर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा तसंच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। आमदार पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हार, तुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचं आवाहन केलं होतं। 2007 सालापासून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। या सामाजिक उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे। यावर्षीच्या वाढदिनी 54,000 वह्या देण्याचं कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी जाहीर केलंय। जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांच्या माध्यमातून 54,000 तर पाचगावमधील सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून 11,000 वह्या भेट देणार असल्याचं सांगितलं। तसंच वाढदिवसानिमित्त पाचगावमध्ये म्हैशींच्या शर्यती आयोजित करणार असल्याचं गवळी यांनी सांगितलं। जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला 12 एप्रिल रोजी अभिषेक घालून आमदार पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी करवीर तालुक्यातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। सरलाताई पाटील यांनी 15 कर्णबधीर मुलांना श्रवण यंत्र देणार असल्याचं जाहीर केलंय। कार्यकर्त्यांनी हार, पुष्पगुच्छ ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असं आवाहन करत यंदा 10 लाख वह्या संकलनाचं उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितलं। युथ काँग्रेसच्या माध्यमातून 25,000 वह्या देण्याचं चव्हाण यांनी जाहीर केलं। या बैठकीला शिक्षक आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, राधानगरी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, शिक्षक नेते भरत रसाळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल शेटे, भारती पोवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी, परिवहन समिती सदस्य अक्षय शेळके, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, संपतराव पाटील, मंगल खुडे, उज्ज्वला चौगुले, हेमा पाटील, वेदवती मोहिते, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, संतोष जरग, सारथी कांबळे, दीपाली घाटगे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, गोकुळच्या माजी संचालक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजी महानगरपालिका शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे। त्यानुसार 21 एप्रिलपासून शहरातील मुख्य मार्गावरील सर्व अतिक्रमणं हटवण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर आणि उपमहापौर यांनी दिली। इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढतंय। अतिक्रमणाबाबत ठोस पावलं उचलण्यासाठी आज महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि फेरीवाला समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती। शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहराचं विद्रुपीकरण झाल्यानं 21 एप्रिलनंतर शहरातील मुख्य मार्गावरून सर्व अतिक्रमणं कायमस्वरूपी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अतिक्रमण हटवताना कोणत्या
कोणत्याही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये असं आवाहनही महापौर उदय धातुंडे यांनी केलंय. अतिक्रमण हटवण्यावरून फेरीवाला समितीचे पदाधिकारी आणि महापौर उपमहापौर यांच्यात काही काळ वादाची ठिणगी पडली होती, पण शहराच्या विकासासाठी निर्णय घेण्यात आल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्यात आलाय. बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांवर SIT स्थापन करून मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना दिलं. कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागामध्ये पैशांच्या हव्यासापोटी काही प्रवृत्ती वर्षानुवर्ष स्त्रीभ्रूण हत्या करतायत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत. मात्र कारवाईनंतर काही महिन्यांनी त्याच टोळ्या पुन्हा सक्रिय होत आहेत. त्यामुळं बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर SIT स्थापन करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. जिल्ह्यात भविष्यात अशा प्रवृत्ती वाढत राहिल्या तर आई, बहीण, पत्नी ही नाती शोधावी लागतील. एकीकडे शासन बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा देत असतानाच या स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर मात्र जुजबी कारवाई केली जाते. असे गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात SIT स्थापन करावी. त्यामध्ये पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन, अन्न औषध प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असावा. ज्या मशीनद्वारे तपासणी केली जाते आणि स्त्रीभ्रूण हत्येसाठी गोळ्या MTP पिल्स वापरल्या जातात त्याचा तपास मुळापर्यंत जाऊन करावा आणि अशा टोळ्यांवर मोकांतर्गत कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, रीमा देशपांडे, दिनेश परमार, संतोष रेडेकर, दिलीप देसाई, गोविंद वाघमारे, सतीश पानारी, दिनेश साळुखे, राजू सांगावकर, महादेव कुकडे, युवराज खाटांगळे आदी उपस्थित होते. अशोक खरातच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षानं राज्यभर आंदोलन छेडलंय. त्यानुसार कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून खरातवर कारवाईची मागणी केली. अशोक खरात हा भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं शोषण करत असल्यानं राज्यभर त्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. खरात प्रकरणी काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सार्वजनिक पदांवरील व्यक्तींचाही संबंध असल्याचं उघड झालंय. त्यामुळे खरात विरोधात आज राज्यभरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात खरात विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खरात आणि त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करावी. संबंधित प्रकरणात सामील असलेल्या आमदारांची नावं जाहीर करून त्यांचे राजीनामे घ्यावेत. पीडित महिलांचे व्हिडिओ तात्काळ सोशल मीडियावरून हटवावेत. राज्यभर भोंदूबाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, विवेकानंद गोडसे, राजेश वरक, शंकर भाटाळे, दिनकर आदमापुरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या रेंदाळ गावातील गायरान जमिनी बेघरांना वाटप कराव्यात अशी मागणी लाल बावटा बेघर संघटना, जनरल लेबर युनियन आणि महिला फेडरेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी आज इचलकरंजीतील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील गट क्रमांक 1242 आणि 1245 मधील गायरान जमीन बेघरांना देण्याची मागणी लाल बावटा बेघर संघटना, जनरल लेबर युनियन आणि महिला फेडरेशननं केली आहे. या मागणीचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू ठेवलाय. या आणि अन्य मागण्यांसाठी त्यांनी आज इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सर्व लाभार्थ्यांचे अर्ज भरून ते मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल यांच्याकडे जमा करण्यात आलेत. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या ग्रामसभेत लाभार्थ्यांची नावं वाचून त्यांना प्रत्येकी 4 गुंठे जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 1992 साली बेघरांना जागा वाटप करण्यात आलं होतं. त्याच धर्तीवर कमी दरात जागा देण्यात यावी आणि या प्रकरणात शासनाला प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याशिवाय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटपाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
ऑक्टोबर 2025 रोजी 2 महिन्यात धान्य कोटा वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 1 मेपर्यंत धान्य वाटप सुरू न झाल्यास 100 महिलांचं उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड रघुनाथ कांबळे, मौला नदाफ, आनंदा गुरव, मारुती पाटील, सचिन करडे, संजय कोळी, सुजाता मोहिते, बनुबिन नदाफ आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात आज BSNLची इंटरनेट आणि मोबाईल सेवा अचानक बंद पडल्यानं राधानगरी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल झाले. सेवा खंडित झाल्यामुळे शासकीय कार्यालयं, बँका आणि इतर ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. राधानगरी शहरात तहसील, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन पोस्ट अशी तालुक्याची शासकीय कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या ऑनलाईन कामांसाठी BSNLची इंटरनेट सेवा आहे. मात्र आज बिद्री ते सरवडे मार्गावर BSNLची मुख्य लाईन तुटली होती. त्यातच कसबा तारळे इथं सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान केबल तुटल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली. दोन्ही मार्गांवरील लाईन बंद झाल्यामुळं इंटरनेटसह मोबाईल सेवा पूर्णतः ठप्प झाली. या तांत्रिक बिघाडाचा परिणाम थेट शासकीय कामकाजावर झाला. स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महसूल विभाग, इंडियन पोस्ट तसंच पंचायत समिती यासह अनेक कार्यालयातील ऑनलाईन सेवा बंद राहिल्यानं नागरिकांची कामं खोळंबली. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. दरम्यान नरतवडे इथं अज्ञात व्यक्तीनं केबल कापून त्यावर माती टाकल्याचा प्रकारही उघडकीला आला. BSNLच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर शोधमोहीम राबवून संबंधित केबल दुरुस्त केली. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. रस्त्याची कामं करताना संबंधित ठेकेदारानं खबरदारी घेतली तर हजारो नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. यासाठी BSNL आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय असणं गरजेचं आहे. वर्षानगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिक नागरिकांनी गंभीर आक्षेप घेत उपप्रादेशिक प्रदूषण मंडळ अधिकारी प्रमोद माने यांना आज निवेदन दिलं. प्रदूषण आणि पर्यावरण मंडळाची परवानगी न घेता प्रकल्पाचं सुरू असलेलं काम तात्काळ थांबवावं, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत वर्षानगर परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीचं काम सध्या सुरू आहे. मात्र या प्रकल्पासाठी प्रदूषण आणि पर्यावरण मंडळाच्या आवश्यक त्या कायदेशीर परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येतोय. वर्षानगर, वृंदावन पार्क, अरिहंत पार्क आणि श्री संभाजी हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवलाय. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याचं सांगण्यात येते. प्रकल्पासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. जलस्रोतांचं प्रदूषण होण्याची शक्यता असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आमच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्वरित काम थांबवावं, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिलाय. याबाबतचं निवेदन उपप्रादेशिक प्रदूषण मंडळ अधिकारी प्रमोद माने यांना आज देण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक महेश वासुदेव, श्रीकांत कुराडे, मंदार पंडत, अश्विनी पंडत, रुपाली औंधकर, स्वाती पवार यांच्यासह वर्षानगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते. कागल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 21 विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली. या सभेत अतिक्रमणं, पाणीपुरवठा यासह विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. कागल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष सविता माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या सभेत कागल पालिकेनं 21 विषय सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवले होते. त्याला सभागृहानं एकमतानं मंजुरी दिली. अतिक्रमणाच्या विषयावर नगरसेवक नवल बोते सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कागल नगरपालिकेनं अतिक्रमण मोहीम राबवल्यानं दुकानदारांचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. अतिक्रमण मोहीम राबवताना समजुतीनं घेतलं असतं तर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं नसतं. प्रशासन काळात अतिक्रमणाबाबत एक ठराव केला होता. तो ठराव आजही जिवंत आहे. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर सभागृहाला काय अर्थ आहे असा सवाल नगरसेवक नवल बोते यांनी उपस्थित केलाय.
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर चौकात छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार असून या ठिकाणी काढण्यात आलेल्या दुकानांचं पुनर्वसन करणं गरजेचं असल्याचं बोते यांनी म्हटलंय. गावभाग परिसरात पाणीपुरवठा अनियमित होत असल्यानं नागरिकांच्या तक्रारी सातत्यानं वाढत आहेत. याबाबतचा प्रश्न नगरसेवक अमित पिष्टे, सतीश घाडगे, सुशांत कालेकर, मेघा माने यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा सभापती प्रकाश गाडेकर यांनी इलेक्ट्रिक मोटार नादुरुस्त असून ती दुरुस्त होताच पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं आश्वासन दिलं. 9 नंबर प्रभागातील गटारी स्वच्छतांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून याकडे आरोग्य विभागानं लक्ष घालावं अशी मागणी नगरसेविका सेहरनिदा मुश्रीफ यांनी केली. तसंच मंत्री मुश्रीफ यांनी कागल नगरपालिकेला 50 लाख रुपयांचा निधी दिला असून त्यापैकी 25 लाख इलेक्ट्रिक घंटागाडी म्हणजेच पर्यावरणपूरक गाड्यांसाठी तर उर्वरित 25 लाख सोलर पोलसाठी वापरावा असं मत मांडलं. याशिवाय कागल शहराच्या विकास कामासाठी कन्सल्टंट पॅनलवर नवीन कन्सल्टंट नियुक्त करणं, पर्यटनात वाढ होण्याच्या अनुषंगानं विविध विकास कामं करणं, शहरातील प्रमुख ओढा पात्र विकसित करणं, जयसिंगराव तलाव परिसर नजीक सोलर पार्क करता जागा निश्चित करणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करणं यासह कागलमधील विविध समस्यांवर सभागृहात चर्चा करण्यात आली. इचलकरंजीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील विविध भागांमध्ये हाय डेफिनेशनचे तब्बल 129 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या सर्व कॅमेऱ्यांच्या देखरेखीसाठी गावभाग पोलीस ठाण्याच्या परिसरात अत्याधुनिक आणि सुसज्ज असे कंट्रोल रूम उभारण्यात आले असून त्या ठिकाणी आज महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पाहणी केली. इचलकरंजी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात हाय डेफिनेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यानं गुन्हेगारीवर आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. या सर्व कॅमेऱ्यांच्या देखरेखीसाठी गावभाग पोलीस ठाण्याच्या परिसरात अत्याधुनिक आणि सुसज्ज असं कंट्रोल रूम उभारण्यात आलंय. आज या कंट्रोल रूमची पाहणी महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी केली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीची तसंच नियंत्रण प्रणालीची सविस्तर माहिती घेतली. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी तसंच संवेदनशील भागांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्य पूर्ण बदलून गेलंय. तणाव, धावपळ यामुळे आपण स्वतःला विसरून गेलोय. शहरीकरणाच्या जंगलात आपण अडकलोय. त्यामुळे रक्तदाब, मधुमेहाचा धोका घट्ट झालाय. स्थिरता, स्वास्थ्य, शांतता हरवली असून रागावरील नियंत्रण सुटलंय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संगीत थेरपी उत्तम पर्याय आहे असं मत डॉक्टर संदीप पाटील यांनी व्यक्त केलंय. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि प्रोबस क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीनं नाना नानी पार्क इथं आयोजित आरोग्य आणि संगीत या विषयावर ते बोलत होते. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सहकार्यानं प्रोबस क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं नाना नानी पार्क इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात आरोग्य आणि संगीत या विषयावर डॉक्टर संदीप पाटील यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना डॉक्टर पाटील यांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केलं. बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्य पूर्ण बदलून गेलंय. तणाव, धावपळ यामुळं आपण स्वतःला विसरून गेलोय. शहरीकरणाच्या जंगलात आपण अडकलोय. त्यामुळं रक्तदाब, मधुमेहाचा धोका घट्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. स्थिरता, स्वास्थ्य, शांतता हरवली असून रागावरील नियंत्रण सुटलंय. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संगीत थेरपी उत्तम पर्याय आहे. आयुष्यात आनंद घ्या आणि आनंद द्या असा मूलमंत्र डॉक्टर संदीप पाटील यांनी उपस्थितांना दिला. आयुष्यात आनंद आणि अन्नाचा कण वाया घालवू नका. मोहामध्ये अडकला तर जगायचं राहून जाईल. किती जगला यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचं आहे. आपले विचार, दृष्टिकोन बदलून अहंकाराला बाजूला ठेवा. मीपणा सोडून आम्हीपणा आत्मसात करा असा सल्ला डॉक्टर पाटील यांनी दिला. पुरेशी झोप घ्या. मोबाईल, प्लास्टिक याचा अतिवापर टाळा. संगीत म्हणजे आनंदी जीवनाचे टॉनिक आहे असंही डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं. यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी गृहपोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, दिगंबर कुलकर्णी, हंबीरराव संगपाळ, डॉक्टर प्रवीण नाईक, श्रीमती नलिनी पारीख, नंदा थोरात, श्रीकांत कोरवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि डॉक्टर उपस्थित होते.
गगनबावडा तालुक्यातील मणदूरपैकी धुमाळवाडीत दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आणि कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मणदूरपैकी धुमाळवाडीत दक्षिणमुखी हनुमान मंदिर लोकवर्गणीतून बांधण्यात आले। या मंदिराची वास्तुशांती तसंच मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त ग्रामस्थांनी घरासमोर सुंदर रांगोळी काढून गुढी उभी करण्यात आली होती। पहिल्या दिवशी हनुमान मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। मूर्ती प्रतिष्ठापना विष्णू म्हावडेकर यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर हरिभक्तपरायण विठ्ठल वासकर, परमपूज्य उंबरगिरी महाराज यांच्या हस्ते कलश अभिषेक आणि कलश स्थापना करण्यात आला। यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गगनबावडा करवीर पन्हाळा तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला। याप्रसंगी नारायण चोबे महाराज, सरदार पाटील, आनंदा सावंत आदी उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील वारणानगरच्या सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातील गुणवंतांचा व्हिजन 2026 गौरव सोहळा यावर्षी 11 एप्रिलला वारणानगर इथं आयोजित करण्यात येणार आहे। ही माहिती सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। पन्हाळा तालुक्यातील वारणानगरमधील सुराज्य फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं गेली 19 वर्ष व्हिजन गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। याद्वारे UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो। यावर्षी 11 एप्रिलला वारणानगर इथं हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। यावर्षी महाराष्ट्रातील 65हून अधिक विद्यार्थी UPSC परीक्षेत यशस्वी झाले आहेत। यापैकी विविध जिल्ह्यातील 25हून अधिक यशवंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। येत्या 11 एप्रिलला दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। येणाऱ्या सर्व यशवंतांना कोल्हापुरी फेटा आणि स्मृतिचिन्ह देऊन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगितलं। कारण या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष पाहणं, तो सोहळा अनुभवणं हे फार चांगलं असतं। त्यामुळं सर्व पालकांनी, संबंधित लोकांनी, मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोकांनी उपस्थित राहून 2 वाजल्यापासून पुढं 2 ते 2.5 तासात हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे। त्यामुळे शनिवारी 11 एप्रिल 2026 रोजी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि हा जो उपक्रम गेली 19 वर्षे सुरू आहे त्याला आपलं सहकार्य लाभावं ही विनंती। आतापर्यंत 500हून अधिक यशवंतांचा सन्मान या ठिकाणी केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या कार्यक्रमाचा सर्व स्तरातील लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी केलंय। या पत्रकार बैठकीला सुराज्य फाउंडेशनचे सदस्य जीवनकुमार शिंदे, संदीप इंगळे, राजेंद्र पाटील, शंभो कुंभार आदी उपस्थित होते। इचलकरंजीतील महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महापौर आणि उपमहापौर यांना शासकीय वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। मात्र विषय समितीच्या सभापतींना वाहन न दिल्यानं त्यांना वाहनाविना काम करावं लागतंय। इचलकरंजीतील महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महापौर आणि उपमहापौर यांना शासकीय वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। मात्र शहराचं परिवहन खातं सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांनाच वाहनाविना काम करावं लागतंय। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या सभापतींना अशा प्रकारे मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय। सध्या सभापती अरुणा बचाटे या स्वतःच्या दुचाकीवरून प्रवास करतायत। याशिवाय महापालिकेतील त्यांच्या दालनाची परिस्थिती देखील समाधानकारक नाही। नागरिकांसाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था नसून खुर्च्यांचा अभाव आहे। कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली कर्मचारी पदही रिक्त असल्यामुळं दैनंदिन कामकाजावर परिणाम होतोय। परिवहन खात्याच्या सभापतींनाच सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। केवळ परिवहन सभापतीच नव्हे तर स्थायी समिती, महिला आणि बालकल्याण समिती, शिक्षण समिती आणि मागासवर्गीय समितीच्या सभापतींनाही महापालिका प्रशासनाकडून शासकीय वाहनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत। महापालिका प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन सभापतींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे।
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक आणि विशेष शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पुष्पा गायकवाड, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सागर बगाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर एकूण 24 जणांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिनी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात। मागील 2 वर्षांपासूनच्या पुरस्काराचा वितरण सोहळा राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला महापौर रूपाराणी निकम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना महापौर निकम यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळा टिकल्या पाहिजेत असं सांगितलं। प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पुष्पा गायकवाड, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सागर बगाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। प्राथमिक शिक्षण समिती यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर एकूण 24 जणांना प्रदान करण्यात आला। याप्रसंगी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, जगदीश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, संजय शिंदे, निलेश सरनाईक, सचिन पांडव, शरद गावडे, श्रावण कोकितकर, विक्रमसिंह भोसले, दीपाली पोवार, आदिती जाधव, राजाराम शिंदे, शांताराम सुतार आदी उपस्थित होते। आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। सरकारी नोकरीत सहानुभूतीला स्थान नाही, शारीरिक चाचणीला गैरहजर राहणाऱ्याला दुसरी संधी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। ओडिशा झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, 1 जवान जखमी। दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, अज्ञात कार थेट गेट तोडून परिसरात घुसली। काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे त्यांना दिसेल, बारामती निवडणुकीवरून पार्थ पवारांचा थेट इशारा। काँग्रेसनं बारामतीत उमेदवार देणं चुकीचं नाही, शरद पवार यांनी मांडली भूमिका। नांदेड गँगवॉरने पुन्हा हातरलं, सत्ताधारी शिवसेनेच्या युवासेना शहराध्यक्षाची भर रस्त्यात हत्या, 3 दिवसात तब्बल 5 खून। कोल्हापूरच्या नाट्यक्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वानं लौकिक प्राप्त केलेले रंगकर्मी सुविद्य कुलकर्णी यांचं आकस्मिक निधन झालं। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशानं कोल्हापूर आणि मुंबईतल्या नाट्यकर्मींनी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये नाट्यप्रयोग आयोजित केला। या माध्यमातून स्वर्गीय सुविद्य कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली। कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये राहणारे नाट्य दिग्दर्शक सुविद्य कुलकर्णी यांचं आकस्मिक निधन झालं। सुविद्य कुलकर्णी यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलंय, अनेक कलाकार घडवले। या क्षेत्रातील त्यांचं योगदान निश्चितपणे प्रेरणादायी आहे। त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर आणि मुंबईतील रंगकर्मींनी रविवारी सायंकाळी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं। सुरुवातीला दिग्दर्शक अजय कुरणे, अभिनेते स्वप्नील राजशेखर, विद्यासागर अध्यापक रमेश सुतार, सुनील घोरपडे, सार्या कुलकर्णी, ध्रुपता कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि स्वर्गीय सुविद्य कुलकर्णी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर मुंबईतील कलाकार समीर खांडेकर, शार्दुल सराफ, आदित्य लोणकर, शिल्पा साने, सानिका शिंदे, ऋषी मुडकर यांनी बॅकस्टेजवाला हे तुफान विनोदी नाटक सादर केलं। नेहमी नाट्यरसिकांना आनंद देणारे कलाकार यावेळी मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेत होते। त्यांनी या नाटकाचा निखळ आनंद घेतला। कोल्हापुरात प्रयोग करणं म्हणजे कलाकार आणि रंगकर्मींसाठी चांगली पर्वणी ठरते।
दाद देणारा खरा रसिक कोल्हापुरात भेटतो. या माध्यमातून उत्तरोत्तर दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होतील अशी अपेक्षा रंगकर्मी समीर खांडेकर यांनी व्यक्त केली. तर नाटकाकडे पाहण्याची सुविद्य कुलकर्णी यांची वेगळी विचारधारा होती, तसंच दृष्टिकोनही वेगळा असायचा. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न नाट्य चळवळीतून होईल, तीच कुलकर्णी यांना खरी आदरांजली ठरेल असं स्वप्नील राजशेखर, अजय कुरणे आणि विद्यासागर अध्यापक यांनी सांगितलं. यानंतर आणखी नाट्यप्रयोगांचं देखील सादरीकरण झालं. इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या फिल्टर हाऊसमधून शुद्ध पाणी रस्त्यावर सोडलं जातंय. यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. याची दखल घेऊन महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. इचलकरंजी शहराला 3 ते 4 दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. शहरात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असताना शिवतीर्थ जवळील पाणी फिल्टर हाऊसमधील शुद्ध पाणी नळाद्वारे राजरोसपणे रस्त्यावर सोडलं जातंय. पाण्याची नासाडी होत असल्यानं याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मात्र महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी याची दखल घेऊन आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी महापौरांनी कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. महापौरांनी प्रश्न विचारताच कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी महापौर धातुंडे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना ही समस्या सोडवण्याबाबत सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजीतील एका जुगार अड्ड्यावर कारवाई करत तब्बल 34 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल संच असा सुमारे 5,91,000चा मुद्देमाल जप्त केलाय. इचलकरंजीतील तानाजी आवळे हा आवळे गल्लीतल्या आपल्या राहत्या घरी बेकायदेशीररित्या 3 पानी जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तानाजी आवळे, ऋषिकेश यादव, युवराज मोडीकर, विक्रम कुलकर्णी, संदीप कोंडेकर अशा 34 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची रोकड आणि 28 मोबाईल संच असा सुमारे 5,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सागर चौगले, महेश पाटील, नवनाथ कदम, महेश खोत, तौफिक बाणदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वाघ्या मुरळीच्या परंपरेतील मुरळीची जीवनकथा सांगणारा फुला हा मराठी चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या निमित्तानं चित्रपटाच्या टीमनं एस न्यूजशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. लहान वयातच खंडोबाशी लग्न झालेली एक मुलगी आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तसंच संस्कृतीच्या नावावर नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व यावर आधारित फुला हा मराठी चित्रपट येत्या 17 एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या टीमनं आज एस न्यूज कार्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री प्रियांतिका, दिग्दर्शक अभिषेक जावीर आणि संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे उपस्थित होते. वाघ्या मुरळीच्या परंपरेतील मुरळीची जीवनकथा फुला या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितलं. फुला हा चित्रपट वाघ्या मुरळी परंपरेवर आधारित एका मुरळीची गोष्ट सांगणार आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, तिच्या वास्तविक जीवनामध्ये येणारे प्रसंग आणि मिळालेली तिला वागणूक ह्या गोष्टीचा आरसा घेऊन आम्ही समाजाच्या पुढे येतोय. ह्या परंपरेतून आपल्या लोकांना की मुरळीचं जगणं काय आहे, जे आपण आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा यांना अर्पण केलेली एक स्त्री असते. आता आमचा प्रश्न असा आहे की देवासाठी अर्पण केलेली स्त्री लोकांच्या म्हणजे समाजाच्या नजरेत अजूनही पवित्र का ठरते. तर तसं हा चित्रपट आहे. तर आजच्या काळातील मुरळीची कथा फुला या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्याचं अभिनेत्री प्रियांतिका हिनं सांगितलं. वाघ्या मुरळी या परंपरेवरती आधारित सिनेमा फुला सिनेमामध्ये मी मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर या सिनेमामध्ये फुला ही एक मुरळी आहे आणि तिच्या आयुष्यावरती आधारित हा सिनेमा आहे. ही कथा तिच्या आयुष्यावरती आधारित आहे आणि मला सांगायला आवडेल की जी आपली वाघ्या मुरळीची परंपरा आहे ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि ती आज तागायत चालत आहेत. तर ही परंपरा जपणारी फुला ही आजच्या काळातली मुरळी आहे. सो तिच्या आयुष्यात
पुढल्या येणाऱ्या प्रत्येक फेजेस, तिचं आयुष्य हे आता 17 एप्रिलला मोठ्या पडद्यावरती येणार आहे. तर मी सर्व प्रेक्षकांना अनुवादन करते की चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट बघा. एकीकडे डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरेचा खोल पगडा समाजावर रुजलाय. याचा विरोधाभास फुला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट साकारलाय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केलाय. संगमनेर तालुक्यातील वरळी पठार परिसरात कार्यक्रमासाठी निघालेल्या कैलासवासी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशा मंडळाच्या कलावंतांना रात्रीच्या वेळी मारहाण करून 2 लाखांची रोकड लुटण्यात आली आहे. बुधवारी 1 एप्रिलला ही घटना घडली आहे. या प्रकरणी द्रुतगती न्यायालयात खटला चालवून दोषींवर कठोर शासन करावं अशी मागणी कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कैलासवासी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशा मंडळातील कलाकार बुधवारी 1 एप्रिलला कार्यक्रम आटोपून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वरळी पठार परिसरात आले होते. यावेळी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 8 ते 10 लोकांनी तमाशा कलावंतांचं वाहन अडवलं. यावेळी त्यांनी वाहनातील महिला कलाकारांना बेदम मारहाण केली. यानंतर कलाकारांकडील 2 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचं कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी सांगितलं. या प्रकरणी तमाशा कलावंत कैलास सावंत यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून महिला तमाशा कलावंतांना मारहाण करणाऱ्या 10 जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शासन करावं अशी मागणी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोरे यांनी केली आहे. या पत्रकार बैठकीला बाळासाहेब गारे, देवदास भंडारे, प्रभादेवी पाटील, तुकाराम लोहार, प्रिया गोंजारी, पंडित बुचडे, जयश्री मगदूम आदी उपस्थित होते. छत्रपती शाहू स्टेडियमवर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. आज या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी बालगोपाल संघानं सम्राटनगर संघावर तर खंडोबा संघानं वर्षा विश्वास संघावर विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी 4 वाजता बालगोपाल विरुद्ध सम्राटनगर यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया केल्या. मात्र सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 गोल केल्यानं सामना बरोबरीत आला. त्यामुळे सामन्याच्या निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये बालगोपाल संघानं सम्राटनगर संघावर 5-4 अशा गोलने विजय मिळवला. बालगोपालकडून रोहित कुरणे, देवराज मंडलिक, मुस्तफा फरास, विश्वविजय घोरपडे आणि प्रणव गायकवाड यांनी गोल केले. तर सम्राटनगरकडून कर्णिक जाधव, सचिन सुतार, कुणाल माने, अंशिल बागवान यांनी गोल केले. दुपारच्या सामन्यात खंडोबा संघानं वर्षाविश्वास संघावर 7-0 अशा गोलफरकानं एकतर्फी विजय मिळवला. उद्या दुपारी 1:30 वाजता सुभाषनगर फुटबॉल क्लब विरुद्ध संयुक्त जुना बुधवार, तर सायंकाळी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. शेतकरी ज्यावेळी सुखी होईल त्यावेळी भारत जगावर राज्य करेल असं प्रतिपादन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केलंय. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या दत्त सहकारी पतसंस्थेच्या नामविस्तार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या दत्त सहकारी पतसंस्थेचा नामविस्तार सोहळा आयोजित करण्यात आला. या पतसंस्थेचं भाऊसाहेब पाटील दत्त सहकारी पतसंस्था असा नामविस्तार करण्यात आला. या कार्यक्रमाला अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाचा विकास झाला पाहिजे असं सांगून शेतकरी ज्यावेळी सुखी होईल त्यावेळी भारत जगावर राज्य करेल असा विश्वास व्यक्त केला. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना सध्या शिखराकडे बघून नमस्कार करण्याची प्रथा असून ज्यांनी सहकाराचा पाया रोवला त्याच लोकांचा विसर पडला असल्याचं सांगितलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या रेंदाळच्या दत्त सहकार समूहातील संस्थांना सभासदांनी भाऊसाहेब पाटील यांचं नाव दिल्यानं संस्थेवर असणारं प्रेम या निमित्तानं दिसून येत असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी सभासदांचं कौतुक केलं. पतसंस्था, सहकारी संस्था चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही.
तरीसुद्धा भाऊसाहेब पाटलांसारख्या लोकांमुळं या संस्था चांगल्या चालल्या आहेत. जुन्या लोकांनी सहकाराचा पाया घट्ट रोवला, त्यामुळं आपल्याला आता चांगलं फळ मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे अशी आपली भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या मनोगतामध्ये सध्या सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धामध्ये आपण इराणला साथ दिली नाही हे दुर्दैव असल्याचं सांगितलं. आखाती देशातील व्यापार सध्या थांबला असल्यानं निर्यात पूर्ण थांबली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी संकटात सापडले असतानाच आता निर्यात थांबल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि अशावेळी शासन कोणतीही मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, अशोक स्वामी, गोकुळचे विश्वास पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन MP पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, संकेत पाटील, असीम फरास, अशोक मगदूम, बाळासाहेब खैरे, सुदर्शन खोत, दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील, विश्वास इंगवले, साताप्पा भवान, शिवराज नाईक, संगीता पाटील, पल्लवी पाटील, दया पाटील, माजी उपसरपंच अभिषेक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय. यंदाच्या वाढदिनी 10 लाख वह्या संकलनाचं उद्दिष्ट. शेतकरी सुखी होईल त्यावेळी भारत जगावर राज्य करेल. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमधील दत्त सहकारी पतसंस्थेच्या नामविस्तार सोहळ्यात अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचं प्रतिपादन. भोंदू अशोक खराटच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं कोल्हापुरात आंदोलन. खराटच्या संपर्कात असलेल्यांची नावं जाहीर करण्याची केली मागणी. बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी SIT स्थापन करून दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पोलीस अधीक्षकांकडे केली मागणी. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळानं सम्राटनगरवर तर खंडोबा तालीम मंडळानं वर्षा विश्वास संघावर मिळवला विजय. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.